सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 राज्यात घवघवीत यश आलंय। तसेच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवल्यानंतर धुळे शहरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपला मोठे यश मिळाले। या यशानंतर संपूर्ण राज्यभर पक्षात आनंदाचं वातावरण आहे। आज धुळ्यात देखील भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाबद्दल जल्लोष साजरा केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज भारतीय जनता पार्टीने 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये बहुमताने सत्ता प्राप्त केलेली आहे। जनतेने भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे। मुखर्जीचं जन्मस्थान ज्या ठिकाणी त्यांनी जे संस्थापक आहेत ज्यांनी एवढंसं रोप त्या ठिकाणी लावलं होतं आणि आज तो एवढा मोठा झालेला आहे आणि हे सर्व त्यांना नमन करतो। आणि त्यांच्या जन्मस्थानी आज भारतीय जनता पार्टीने सत्ता त्या ठिकाणी जनतेचे कामं करण्यासाठी प्राप्त केलेली आहे। त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमित साहेबांचं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील, महापौर असतील, आम्ही सर्वजण त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतात हा जल्लोष केला जात आहे। कारण की आता पश्चिम बंगालमध्ये कुठल्याच प्रकारचं दादागिरी, गुंडगिरी राहणार नाही। त्या ठिकाणी जनतेचं राज आलेला आहे आणि आसाममध्ये सुद्धा आणि पोंडिचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर यश संपादित केलेलं आहे। याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं, नागरिकांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेवर भारतीय जनता पार्टी निश्चितच खरी उतरणार आहे।